अंबादास दानवे बोलतात, आपण थेट जाऊयात। हा माझा प्रश्न आहे। मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, महसूल मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेलं आहे, पण सरकार हलतच नाही। सरकार सांगता मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे। मी बावनकुळे साहेबांना प्रत्यक्ष भेटलो आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे। 8-10 दिवस झालेले। मुख्यमंत्री रोज सांगतात आमचं सरकार भ्रष्टाचारापासून दूर आहे। तुमचेच मंत्री अशा पद्धतीने अधिकारी पण भ्रष्टाचार करतात आणि तुम्ही रोज याला नामांकन देता, याला नामांकन देता। काय नामांकन देता तुम्ही? तुमचा इथला अधिकारी एसडीएम महसूल विभागाचा सगळ्या अटी शर्ती बदलतो। साधं इन्कम टॅक्स 3 वर्षाचं विचारत नाही, साधी बँकेची सॉल्व्हन्सी घेत नाही। ज्या मालमत्तेचा लिलाव करायचा त्याचं करंट व्हॅल्युएशन काढलं पाहिजे असतं। करंट ज्या दिवशी टेंडर निघालं त्या दिवशीचं व्हॅल्युएशन काढलं पाहिजे। हा व्हॅल्युएशन कधीचं देतो? 1998 त्याच्या बापाचं राज चालू घ्या महसूल अधिकाऱ्याचा। उद्या त्याचं घर विकायचं काय करायचं? 98च्या व्हॅल्युएशन नाही देणार का तो? 2025चं व्हॅल्युएशन का काढलं नाही? 2022चं व्हॅल्युएशन 160-170 कोटी आहे 2022चं। तर 2025चं काय येईल व्हॅल्युएशन तुम्हीच बघा। आणि हा काढतो 45 आणि 65 कोटीमध्ये टेंडर काढतो हा अधिकारी। या अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागणार आहे सरकारला, अधिकारावच लागणार आहे। परंतु जबाबदार मंत्र्यांकडनं स्वतःच्या मंत्रिपदाचा गैरफायदा या सगळ्या प्रक्रियेत करण्यात आलाय का? त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्या पदावरतून, अशी तुमची मागणी आहे? बिलकुल यांनी पदाचा मिसयूज केलेला आहे। एखादा महसूल विभागाचा एसडीएम मंत्री आणि ते पालकमंत्री तिथं त्यांचा दबाव असल्याशिवाय असं काम करू शकत नाही। पण अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं दबावाखाली आलं नाही पाहिजे। आणि शिरसाट काय बोलतात, मी चक्रम आहे, मी घर जाऊन टाकेल तुमचं। मी राज्यपालांना आता पत्र थोड्याच वेळात पाठवतो, मी आलेलो इथं आता माझ्या कार्यालयात, की चक्रम हे जे स्वतःच कबूल केलेले कॅमेरा, तर चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये। चक्रमचा अर्थ मराठीत वेडा असा होतो आणि मला असं वाटतं या मंत्रिमंडळात वेड्या लोकांना कशी काय जागा आहे? परंतु त्यांनी एक इशारा सुद्धा दिला आहे बोलत असताना। ते म्हणतात की माझ्याकडे सुद्धा अनेक लोकांचे रहस्य आहेत, ते मी हे पहा, मला असं वाटतं बँकेच्या व्यवहारावर बोलावं त्यांनी। रहस्य काढायचे तर त्यांचे रहस्य, मला असं वाटतं नितेश राणेच 8-10 दिवसापूर्वी काहीतरी बोलले होते। मी तर काही अजून बोललेलो नाही। मी अजून वेगळ्या विषयात जायची माझी इच्छा नाही। मागच्या काळातही त्यांच्या घरात एक प्रकरण घडलं, मी त्याच्यावरही कधी चकार शब्द बोलले नाही। त्याच्यात काय काय झालं शेवटपर्यंत मला सगळ्या गोष्टी माहिती, पण मी त्याच्यात बोलणार नाही, मला त्याची घेणं देणं नाही त्या विषयाची। पण या हॉटेलच्या व्यवहारात महसूल विभाग, राज्य सरकार हे दोषी आहे। या महसूल अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि जर शिरसाट चक्रम असतील हे त्यांनी स्वतः ऑन कॅमेरे कबूल केले तर मी राज्यपालांना पत्र लिहिल, चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये। तुमच्याकडे जर सगळे पुरावे आहेत तर मग तुम्ही ते जाहीर का करत नाही? सांगितलं ना सगळं, पुराव्याचे काय? आता तुम्ही सगळं सांगता, माझ्याकडे सगळी फाईल येऊन बघा। आता मी पाठवली, मुख्यमंत्र्यांना पाठवतो, राज्यपालांना पाठवतो, तुम्हालाही पाठवतो थोड्या वेळाने। शिरसाट म्हणाले होते की निलंबित केलेलं आहे। शिरसाट म्हणाले होते की मराठी माणूस पुढे जात असेल तर मग त्याच्यामध्ये पोटसू उठण्याचं कारण काय? मग मी वडापावची गाडी टाकतो। पहा, मराठी माणसांनी फार मोठं व्हावं, एकदम आभाळाला हात लावावा। त्यांनी 72व्या मजल्याला लावलेला आहे हात, आणखी वरती लावावा, काही प्रॉब्लेम नाही आहे बरं का। त्याच्याविषयी आम्ही काही नाही, उलट आम्ही सपोर्ट करू। याच्यात काही लागलं आणखी त्यांनी टेंडर टाकावं, काही लागलं तर आम्ही थोडी बहुत मदत पण करू, पण तुम्ही नियमात कायद्यात करा असं आमचं म्हणणं आहे। सर, त्याच संजय शिरसाटांनी थेट आव्हान जे आहे ते आता ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेलं आहे। एकीकडे सुधाकर बडगुजरांची तुमच्या पक्षातून तुम्ही हकालपट्टी केली आहे, पण दुसरीकडे चंद्रहार पाटील जे तुमच्याकडे होते ते देखील आता शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला लागणार आहेत। त्यामुळे त्यांनी थेट आव्हान केलंय की तुमच्यात दम असेल तर हा पक्षप्रवेश रोखून जातो। कोणता पक्षप्रवेश? चंद्रहार पाटील। मला असं वाटतं एखादा माणूस इकडं किंवा तिकडं गेल्याने पक्षाला काय, पक्ष हा महासागर असतो, सगळेच पक्ष काय, आम्ही आमची शिवसेना थोडी म्हणतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।